नमस्कार मित्रांनो, वचन दिले तुम्हाला या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे आता शौर्य किचनमध्ये स्वतःसाठी कॉफी बनवत असतो. त्याच वेळेस तो पद्माला म्हणू लागतो, पद्मा घाबरू नको, अगं विटनेस म्हणून कोर्टात ऊर्जेला मीच मदत करणार आहे, त्यामुळे पद्मा घाबरायचं नाही, मी तुझ्या बाजूने लढणार आहे. तेव्हा लगेच आता किचनमध्ये विजया आणि तिची जाऊबाई येते. त्यावर लगेच विजया म्हणू लागते, काय रे शौर्य, तुलाही मालकांसारखं काही विचारायचं आहे का पद्माला, झाली नाही का तुझी कॉफी अजून? त्यावर लगेच आता इथे शौर्य म्हणू लागतो, नाही मी ना ते भजनशी बोलत होतो ना, पद्मा देईल मला रूममध्ये आणून, हो की नाही पद्मा? असे म्हणत आता शौर्य तिकडनं निघून जातो. त्याच वेळेस विजय आता पद्माला विचारू लागते, काय ग मालक काय विचारपूस करत होते? तेव्हा लगेच पद्मा म्हणू लागते, तब्येतीची, दुसरी काहीच नाही. त्यावर आता शैलेशा म्हणू लागते, जाऊबाई बघा बघा, मालकांनी आजवर आपल्या तब्येतीची कधी काळजी केली नाही आणि मोलकर्णीला तब्येतीची काळजीबद्दल विचारत होते. याचा अर्थ आपणही 2-3 दिवस कुठेतरी बाहेर जायला हवं, म्हणजे घरात आपली किंमत वाढेल, हो की नाही? त्यावर लगेच विजय म्हणू लागते, बरं बरं ठीक आहे पद्मा, चल, खूप कामांचा ढीक पडलाय, जर कामं झाली नाही ना तर आईसाहेब घर डोक्यावर घेतील. आणि पद्मा तुला एवढा घाम का फुटलाय? तेव्हा पद्मा म्हणू लागते, ते ना मला ताप आला होता, गोळ्या घेतल्या ना. त्यावर विजया म्हणू लागते, बरं बरं ठीक आहे, चल पटकन आवरून घे. त्याच वेळेस आता पद्मा कामाला सुरुवात करणार. तेच आता तिच्या हातावरती जे ओरखोडे वडलेले असतात ते आता विजयाला दिसू लागतात. विजया पटकन पद्माचा हात पकडते आणि म्हणू लागते, काय ग पद्मा, हे ओरखाडे कसे पडले, काय झाले, कुठे धडपडलीस का? पद्मा मात्र खूप घाबरते आणि म्हणू लागते, बाईसाहेब ते ना चिंटू. तेव्हा लगेच शैलेशा म्हणू लागते, चिंटूशी मारामारी केली काय? बघा बघा, सोनलसारखी आणि तीर्थासारखी या पण भांडणं करतात वाटतं, बघा बघा. त्यावर लगेच विजय म्हणू लागते, शैलेशा जाऊ दे, चल चल पटापट कामं करून घे. तर इकडे आता धावतच ऊर्जा इन्स्पेक्टर हलगुत्तेंकडे आलेली असते. तेव्हा लगेच आता ऊर्जा म्हणू लागते, इन्स्पेक्टर साहेब चला पटकन, हे बघा पद्माचा मेसेज आलाय, हर्षवर्धन जहागीरदार 2 वाजता दिल्लीला निघणार आहे. तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर हलगुत्ते म्हणू लागतो, अरे बापरे, फ्लाईट 2 वाजताची, मग लँडिंग कधी होणार आहे? त्यावर लगेच आता ऊर्जा म्हणू लागते 4:15ला. त्यावर लगेच आता इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, असं असेल तर चला हवालदारांनो पटकन या, आणि कामाची संधी आपल्यासमोर उभी राहते, आपली वाट बघते. त्यामुळे एकदा का 2 वाजले, हर्षवर्धन जहागीरदार फ्लाईटमध्ये बसला की 2:15ला लगेच त्या 4 पोरांना पकडायचं आणि इथे घेऊन यायचं आणि त्यांचं स्टेटमेंट लिहून घ्यायचं. 4:15पर्यंत लँडिंग होण्याआधी आपल्याला हे सगळं काम पार पाडायचे. तेव्हा लगेच आता हवालदार म्हणू लागतात, यस सर. त्यावर ऊर्जा म्हणू लागते, सर तुम्ही जेवढी बोलण्यात ताकद दाखवतायत तेवढ्या ताकदीने काम होईल ना? त्यावर लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, होणार, काम अगदी जोमात होणार, तुम्ही लगेच डबा धरून बसा. 2:15 वाजले की पोरांना उचला आणि त्यांचं स्टेटमेंट घेण्यासाठी इकडे घेऊन या, लगेच जा. असे म्हणत सगळे हवालदार आता कामाला लागलेले असतात. तेव्हा लगेच आता ऊर्जा म्हणू लागते, मग चालेल मी निघते या. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, हो निघा, घरी जा आणि तुमचा मोबाईल चार्ज करून ठेवा, कधीही तुम्हाला कॉल येईल आणि इथे यावं लागेल. तेव्हा ऊर्जा म्हणू लागते, इन्स्पेक्टर हुलगुत्ते तुम्ही माझ्या चार्जची काळजी करू नका. मला ऊर्जा म्हणतात, ऊर्जा एकदा का चार्ज झाली की ऊर्जाची चार्जिंग उतरतच नाही, त्यामुळे टेन्शन घेऊ नका, तुम्ही बोलवाल तेव्हा मी यायला तयार आहे. असे म्हणत ऊर्जा घरी निघालेली असते. तर इकडे शिर्केंच्या घरी आमदारांना मात्र त्यांच्या मुलाचं कांड समजलेलं असतं. आमदार मात्र आता हॉलमध्ये येताच विक्रांत पटकच आपल्या डॅडीच्या पाया पडतो. आता मात्र त्या क्षणाला लगेच दिग्विजय शिर्के विक्रांतच्या जोरदार दिशी कानाखाली ओढतो आणि मला वाटतं, जे काही कांड केलंय ना ते माझ्यापासून लपवण्याचा प्रयत्न केला ना, पण ते मला समजलं या. अर्पिता तुला हे सगळं माहिती होतं ना? आता मात्र लगेच विक्रांतची आई म्हणू लागते, काय झालंय तुम्हाला, का मारताय त्याला? तेव्हा लगेच आता इथे शिर्के दिग्विजय म्हणू लागतात, तुम्हाला घरात राहून एका पोराला शिस्त लावता आली नाही, याच्यामुळे आज माझी इमेज पडणार आहे. याच्यामुळे खरं तर ना, याच्यामुळे जर माझ्या इमेजला काही धक्का लागला ना, याला सोडणार नाही, जिवंत सोडणार नाही. अर्पिता मात्र खूप घाबरलेली असते. तेव्हा लगेच तिचे डॅडी विचारू लागतात, बोल लवकर, जे काही झाले ते तुला माहिती होतं का? तेव्हा अर्पिता म्हणू लागते, हो डॅडी. आता मात्र तिचे डॅडी खूपच भडकलेले असतात. तर इकडे आता ऊर्जा घरी आलेली असते. तेव्हा लगेच आता तिची आई मात्र कुणाशी तरी फोनवर बोलत असती, पैसे द्यायचे असतात ना. आता हे सगळं बोलणं ऊर्जाने ऐकलेलं असतं. तेव्हा ऊर्जा आपल्या आईला विचारू लागते, कुणाचा फोन होता? त्यावर तिची आई म्हणू लागते, नाही ग, असाच सहज होता. तेव्हा ऊर्जा म्हणू लागते, आई
काय झालंय, कुणाचे पैसे द्यायचेत? तेव्हा तिची आई सांगू लागते, काही नाही ग, मागच्या वेळेस कर्ज काढलं होतं ना, त्याचे हप्ते भरले नाही अजून, ते कर्ज भरावं लागेल ना, आणि एकटी मी काय करणार, कसं घर चालवणार, तूच सांग. तेव्हा ऊर्जा म्हणू लागते, आई मी तरी काय करू, माझं आता चालू आहे ना गं काहीतरी, मला ना थोडासा वेळ लागेल. तेव्हा तिची आई म्हणू लागते, मला माहिती आहे तू एक ना एक दिवस खूप मोठी वकील होणार आहे, त्यामुळे काळजी करू नको, मी तुला काही बोलले का म्हणू, बैस बरं आणि पद्माबद्दल सांग. तेव्हा लगेच आता ऊर्जा म्हणू लागते, आई पद्मा पोचली जहागीरदारांच्या घरी आणि तिने मेसेजही केलाय आणि तसे आता इन्स्पेक्टर हुलगुत्ते कामालाही लागले. त्यावर लगेच आता ऊर्जेची आई म्हणू लागते, वा, पद्माने आज धाडस दाखवलं. तेव्हा ऊर्जा म्हणू लागते, धाडस दाखवलं नाही, अजून तिला खूप धाडस दाखवायचंय, कारण सगळ्यांच्या नकळत पद्माला त्या घरातनं बाहेर पडायचंय आता. तर इकडे पद्मा मात्र खूप घाबरलेली असते. त्याच वेळेस आता पिशवी घेऊन पद्मा घराबाहेर पडणार. तेच आता शैलेशा येते आणि मला लागते, पद्मा थांब, कुठे निघाली तू? तेव्हा लगेच आता पद्मा म्हणू लागते, भाजी आणण्यासाठी. त्याच वेळेस शैलेशा म्हणू लागते, भाजी? अगं सकाळीच भाजीवाला आला होता, फ्रीजभर भाज्या तुला दिसल्या नाही का? तेव्हा पद्मा म्हणू लागते, नाही म्हणजे ते बाईसाहेब, आईसाहेबांना जी भाजी लागते ना, ती भाजी नाही, डॉक्टरांनी तीच भाजी करायला सांगितली ना आज, म्हणून चालले मी. तेवढ्यात आता हर्षवर्धन जहागीरदारही खाली आलेले असतो. तर आता लगेच तो पद्माला म्हणू लागतो, पद्मा थांब, कुठे निघाली तू? पद्माला मात्र घाम फुटलेला असतो. तर इकडे आता लगेच दिग्विजय शिर्के आता अर्पिताला विचारू लागतो, बोल, त्या दिवशी काय झालं होतं? तेव्हा लगेच आता जे काही झालेलं असतं ते सगळं आता अर्पिताने आपल्या डॅडींना सांगितलेलं असतं. तेव्हा लगेच आता तिचे डॅडी म्हणू लागतात, हे सगळं तुम्ही माझ्या कानावर घालायचं ना, मला का सांगितलं नाही तुम्ही? त्यावर अर्पिता म्हणू लागते, मी तुम्हाला नाही पण हर्षवर्धन अंकलला सांगितलं होतं. त्यावर लगेच आता आमदारांना खूपच राग येतो. काय, कोण आहे तो हर्षवर्धन जहागीरदार? साधासुद्धा एक वकील आहे ना, तू त्याला एवढं महत्त्व का दिलं? तू हे सगळं मला सांगायला होतं. अरे मला जर सांगितलं असतं ना तर वकिलांची फौज उभी केली असते, त्याला का सांगितलं? तेव्हा अर्पिता म्हणू लागते, डॅडी मी त्यांना हे सगळं काहीही सांगितलं नाही, मी त्यांना फक्त एवढंच सांगितलं, क्रांत इनोसंट आहे आणि पैसे उकळण्यासाठी ती मुलगी हे सगळं करते. तेव्हा लगेच हर्षवर्धन काका म्हणू लागले, तू काळजी करू नको, त्या मुलीचं काय करायचंय ते मी बघून घेईल, त्यामुळे डॅडी मी तुम्हाला काही बोलले नाही. तेव्हा लगेच आता दिग्विजय शिर्के म्हणू लागतो, बघ बघ, शिक हिच्याकडनं, खरं तर तुझ्या जागेवरती ना मी हिला गादीवर बसवायला पाहिजे होतं, मूर्ख नाही तर. आता लगेच आपल्या फार्म हाऊसला निघायचं आणि तिथेच दाबा धरून राहायचं, मोबाईल स्विच ऑफ कर आणि घरीच ठेवायचा, अजिबात कुणाशी कॉन्टॅक्ट करायचा नाही, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत तिकडनं हलायचं नाही, असे म्हणत विक्रांत आता चावी घेऊन निघालेला असतो. त्याच वेळेस त्याचे डॅडी म्हणू लागतात, चावी ठेव आणि टॅक्सीने प्रवास कर, चल ठेव इकडे आणि तिथे लपून बस, असे म्हणत आता विक्रांतला तिकडे पाठवलेलं असतो. तर इकडे आता हर्षवर्धन जहागीरदार पद्माजवळ येतो आणि लागतो, पद्मा तुला कुठेही बाहेर जायची गरज नाही आहे आणि तुझा मोबाईल स्विच ऑफ कर. आता मात्र पद्मा घाबरते आणि पटकन आपला मोबाईल स्विच ऑफ करते. त्याच वेळेस आता शौर्य हॉलमध्ये आलेला असतो. शौर्य मात्र आपल्या डॅडींकडे बघू लागतो. पद्मा खूप घाबरलेली असते. तर इकडे आता ऊर्जा मात्र पद्माला कॉल करण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा आता तिची आई विचारू लागते, काय गं, लागला की नाही कॉल पद्माचा, ती निघाली की नाही घराबाहेर? पण मात्र ऊर्जा म्हणू लागते, नाही ना गं, तिचा फोनच लागत नाही, काय झालं असेल तिकडे? तेव्हा लगेच आता ऊर्जेची आई म्हणू लागते, तो हर्षवर्धन जहागीरदार साधासुद्धा माणूस नाहीये, तो काहीही करू शकतो, पद्माच्या जीवाला धोका तर नसेल ना? आता ऊर्जा मात्र घाबरते, तिला चक्कर आल्यासारखं होतं. ती पटकन खाली बसते आणि म्हणू लागते, आई मी पद्माच्या जीवाचा विचारच केला नाही, मी माझ्या एका केससाठी पद्माचा बळी दिलाय का गं? मी काय केलं हे सगळं? नाही नाही नाही, मी पद्माशी असं वागायला नको होतं. खरं तर ती बिचारी घरदार सोडून जायला तयार होती, पण मीच माझी केस कोर्टात उभी राहावी म्हणून पद्माला न्याय मिळवून द्यायचं ठरवलं आणि हे सगळं काय होऊन बसलं. तेव्हा तिची आई म्हणू लागते, हे बघ ऊर्जा, अशी हार मानून चालणार नाही. अगं येऊ दे ना, तुझ्यासमोर हर्षवर्धनसारखे कितीतरी वकील येऊ दे, पण तुला दाखवून द्यायचे तू पण यशवंत शिंदे यांची पोरगी आहे, त्यामुळे ऊर्जा हारायचं नाही, तुला पद्माला न्याय मिळवून द्यायचा आहे. तेव्हा लगेच आता ऊर्जा म्हणू लागते, ठीक आहे आई, आता ऊर्जा लढणार, ही केस लढणार आणि फक्त पद्मालाच न्याय मिळवून नाही देणार, तर तुझा आणि बाबांची मान अशी उंचावणार, असे आता ऊर्जाने ठरवलेलं असतं. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे इन्स्पेक्टर हुलगुत्तेनी
आता विक्रांतच्या त्या चारही टवाळ मित्रांना उचललेलं असतं आणि त्यांचं ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केलेली असते. आता ही बातमी अर्पितापर्यंत पोचलेली असते. तर इकडे आता शौर्यच्या मदतीने पद्मा घराबाहेर पडलेली असते. आता घराबाहेर पडताच पद्मा शौर्यच्या मोबाईलवरनं ऊर्जाला फोन करते आणि मला लागते, ऊर्जाताई तू कुठे? मी इकडे बाहेर आले, लवकरात लवकर ये. आता लगेच ऊर्जा विचारू लागते, शौर्य तुला शौर्य कुठे भेटला आणि त्याने तुझी मदत कशी केली? आता मात्र हे सगळं ऊर्जासमोर येणार का? पुढे काय काय होणार? आता हर्षवर्धन जहागीरदारला गाफील ठेवून आता विक्रांत शिर्केला शिक्षा होणार का? कोर्टात केस उभी राहणार का? पुढे काय काय होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.